नमस्कार, मी पंजाब डकर. सगळीकडे हे पाऊस जाणार आहे आणि सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. शेतकऱ्यांना घाबरू नका, यावर्षी पेरणी होणार म्हणजे होणार. तुम्हाला एक म्हटलं होतं ना, 1 जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक टप्पा राहील, जुलैचा पहिला टप्पा एक राहील आणि जुलैच्या 10 जुलै ते 15 जुलैमध्ये एक टप्पा राहील. पण सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. खास करून परत एकदा सांगू इच्छितो, आज देखील मुंबई, पुणे, घाटमाता, नाशिक ह्या पट्ट्यामध्ये रायगड पासून रत्नागिरी ह्या पट्ट्यात आज जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे की ते पाऊस संभाजीनगरकडे, उत्तर महाराष्ट्राकडे, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, भंडारा, वर्धा, नागपूर, यवतमाळ सगळीकडं हे पाऊस काय होणार आहे. या जवळपास 3-4 दिवसामध्ये 30 तारखेपर्यंत सगळीकडे पडणार आणि सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या लागणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतं. त्याच्यानंतर मला सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव, लातूर जिल्ह्यात फोन आले, तिकडे पाऊस पडला, मध्ये हे गेलेलंच नाही. तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, त्यांच्याकडं म्हणजे आज 25 म्हणजे 24 आहे, आज त्याला सुरुवात होईल. पण तिकडं मात्र 25 ते 30च्या दरम्यान सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा जोराचा पाऊस पडणार आहे ना, त्यांची देखील पेरणी होणार आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील चांगले वडीनाले वाहतील असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. ज्या भागाकडे अद्यापही पाऊस आलेला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, म्हणजे आजपासून त्या भागात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. आणि ज्या भागात अद्यापही पाऊस पडला नाही आणि त्यांच्याकडे पाऊस पडल्याच्या नंतर चांगली ईदभर ओल गेली, तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. कारण की तुम्हाला सांगू इच्छितो, पावसाळ्यामध्ये कसं असतं, मान्सून आल्याच्या नंतर पहिला पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर येतच नाही. पण हे अशी परिस्थिती आहे, आज आहे 24 जून, आज तर तुमच्या भागात सुरू झाला, लगेच 2 दिवसांना परत तुमच्याकडे येणार आहे. म्हणजे असं करत करत 10 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून ह्या अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की यावर्षी आमचे पाळीव प्राणी पशुधन होणार आहे, म्हणजे 26, 27, 30, 31, 30 तारखेपर्यंत चांगला वेगवेगळ्या भागात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सर्वप्रथम आणखीन जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र सगळ्यांसाठी एक सूचना, मुंबईकर, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान मुंबईकडं मग काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. म्हणजे इतका पाऊस पडेल की आतापर्यंत मुंबईला इतका पाऊस कधीच नाही, असा पाऊस येणार आहे. म्हणून मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि आपल्या जे वडे नाले असतील त्याच्या बाजूला समजा एखादेच जनावर बांधलेले असतात, त्याच्यामुळे ते 8 दिवसामुळे काळजी घ्यायची. कारण की मुंबईकडे खूप मध्ये 2 जुलै ते 8 जुलै मध्ये वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र असा तिकडे चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. तर तो पाऊस तुम्हाला मुंबईकरांना सांगू इच्छितो की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, इगतपुरी, नाशिक, त्याच्यानंतर इकडे त्र्यंबकेश्वर हे पट्टा, त्याच्यानंतर संगमनेर, घाटमाता, हे अहिल्यानगर, हे असा पट्टा काय होणार उत्तर महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा पश्चिम भाग म्हणजे जोराचा पडणार आहे. काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, काही अति मुसळधार होईल, काही ठिकाणी रिमझिम पडेल. पण 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्राकडे काय होणार आहे, एक लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल आणि ते चक्रीवादळ सरळ महाराष्ट्राकडे येईल. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राकडे मग काय होणार आहे, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम